काय काय झालेलं आहे सांगा जरा. इनलाइन फाईल मॉड्यूलमध्ये ब्लॉक फाईल मॉड्यूल हम्म. इग्नोर झालाय सर, त्याच्यानंतर झाले आपले काल, ओके. त्याच्यानंतर इनलाईन झालाय. हम्म. इनलाईन एक मिनिट सर. लाईन इन फाईल, ब्लॉक इन फाईल नंतर बघितलेलं आहे सर आपण. येस सर, ब्लॉक इन फाईल, लाईन इन फाईल, येस. ओके. त्याच्यानंतर इन्स्टॉलेशन इन्स्टॉल करताना इग्नोर केलं होतं आपण काही टॅग झाले. करेक्ट. टॅक्स पण आपण लर्न केले आहेत. ठीक आहे. तर इथपर्यंत कोणाची काही प्रॅक्टिसमध्ये प्रॉब्लेम, इशू, सर्वांची प्रॅक्टिस होते का व्यवस्थित? कारण जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत समोरचे टर्म्स तुम्हाला व्यवस्थित कळणार नाही. ठीक आहे. मग जर तुम्ही पेंडिंग ठेवताय तुमची प्रॅक्टिस आणि समोरचा कंटेंट करून बघायची कोशिश करताय तर प्रॉब्लेम होईल. बरोबर टाकलं का? ओके. सो इकडे आपल्याकडे पाईपलाईन आपण लिहिलेली आहे, अँसिबल प्लेबुक लिहिलेली आहे. तर अँसिबल प्लेबुकमध्ये आपण भरपूर साऱ्या गोष्टी आतापर्यंत बघितल्या. आय होप तुम्हाला सगळ्या गोष्टी अंडरस्टूड झाल्या आणि तुम्ही प्रॉपर त्याची प्रॅक्टिस करते. देन त्यानंतर एक मेजर टॉपिक जो आपला बाकी आहे, अँसिबल रोल. ठीक आहे. अँसिबल रोल कसा यूज करायचा, त्याचा बेनिफिट्स काय आहे ते आपण बघून घेऊ. अँसिबल रोल हा एक खूप मोठा मेजर टॉपिक आहे. जसं आपण अँसिबल रोल बघतोय, ठीक आहे, याच्या आधी आपण काय बघितलं आहे, टेराफॉर्ममध्ये टेराफॉर्मचे मॉड्यूल्स बघितले, माहिती आहे का? टेराफॉर्ममध्ये टेराफॉर्म मॉड्यूल समजलं आहे का तुम्हाला? एक इन्स्टन्सचा वेगळा बनवतो आपण, VPCचा वेगळा बनवतो आणि त्या दोघांनाही कॉल करतो सेम एकाच फाईलमध्ये. तर इथे पण तसंच करायचं आहे आपल्याला. टेराफॉर्मचा मॉड्यूल आणि अँसिबलचा रोल सारखंच असायला पाहिजे असं कन्सिडर करा. तिथे सेपरेट आपण बनवून ठेवतो कशासाठी की ग्लोबल लेवलवर ते आपण यूज करू शकलो पाहिजे. तर इथे सुद्धा रोल आपण कशासाठी बनवणार, ग्लोबल लेवलवर यूज करू शकलो पाहिजे. त्यासाठी ते इझिली शेअर करू शकलो पाहिजे आणि ते इझिली आपण रिपीटेडली यूज करू शकणार. तर त्या टर्मसाठी आपल्याला यूज करायचं काय आता इथे अँसिबल रोल. तर इथे काय असतो, अँसिबल रोल काय असतो, ह्या सगळ्या गोष्टी बघून घेऊ एकदा. सो अँसिबल रोल काय आहे. सो सिंपल, जे आपण नॉर्मल टर्म्स आपल्याला माहिती आहे की ग्लोबल, रियुजिबिलिटी, त्याच टर्म्स इथे आहे. तर अँसिबल रोल इज अ स्टँडर्डाइज रियुजेबल वे टू ऑर्गनाइज ऑटोमेशन कंटेंट, टास्क, व्हेरिएबल, फाईल, हँडलर्स etc into a specific directory structure. याच्याकडे काय असणार आहे, एक डायरेक्टरी स्ट्रक्चर असणार आहे. मी तुम्हाला दाखवतो थोडं लगेच. तर मेकिंग कॉम्प्लेक्स प्लेबुक मॉड्युलर, पोर्टेबल अँड इझियर टू शेअर. सी, 2-3 गोष्टी खूप इम्पॉर्टंट वर्ड्स इथे तुम्हाला दिसेल. एक डायरेक्टरी स्ट्रक्चर आहे, ऑटोमेशन कंटेंट आहे, रियुजेबल वे, राईट, आणि इझियर टू शेअर with the primary goal of specifying configuration management and deployment by promoting code reuse across different project and environments. ठीक आहे. थेरॉटिकल तर आपण रीड करू शकतो, बेसिक कन्सेप्ट आपल्याला समजलं पाहिजे. आलं का लक्षात कशासाठी यूज करणार आहोत? ॲज कम्पेअर टू मॉड्यूल, टेराफॉर्म मॉड्यूल्स, इथे आपण काय यूज करणार, रोल्स. Okay, so role let you automatically load related var, file, task, handler, other Ansible artifact based on the known file structure.
आता हा जो फाईल स्ट्रक्चर म्हणतोय तर हा काय करतो, एक ट्री टाईप तुम्हाला स्ट्रक्चर देतो की कसं असणार एक रोल. जसं टेराफॉर्मच्या मॉड्यूल्समध्ये कसं असायचं की एक आपण मॉड्यूल क्रिएट करणार, त्याच्यामध्ये काय असेल 3 फाईल असेल. कोणत्या कोणत्या? मेन डॉट, व्हेरिएबल डॉट, आउटपुट डॉट. तर इथे पण त्याच टाईपने एक स्ट्रक्चर बनलेलं आहे. बट इथे फाईल्स म्हणण्यापेक्षा इथे डायरेक्टरीज आहेत आणि त्या डायरेक्टरीजच्या आतमध्ये त्यांच्या फाईल्स आहेत. ओके, तर ट्री टाईप स्ट्रक्चर कसं असणार आहे, तर हा इकडे बघा तुम्ही रोल डायरेक्टरी स्ट्रक्चर दिसतोय तुम्हाला इथे, छोटा बारीक आहे तर मी थोडंसं झूम करतो. रोल डायरेक्टरी स्ट्रक्चर अँड एन्सिबल रोल हॅज अ डिफाइंड डायरेक्टरी स्ट्रक्चर विथ 7 मेन स्टँडर्ड डायरेक्टरीज. किती आहे मेन स्टँडर्ड डायरेक्टरीज? 7. ओके, अँड यू मस्ट इन्क्लूड ॲटलिस्ट वन ऑफ दिस डायरेक्टरीज इन ईच रोल. यापैकी ज्या डायरेक्टरीज इम्पॉर्टंट आहेत त्या तुम्हाला यूज कराव्याच लागणार आहे. यू कॅन ओमिट एनी डायरेक्टरीज अँड द रोल डज नॉट यूज. ज्या कोणत्या तुम्हाला गरज नाही आहे डायरेक्टरीजची त्या तुम्ही नाही वापरल्या तरी चालेल. आता यामध्ये कशा पद्धतीने आपला रोलचा डायरेक्टरी स्ट्रक्चर असेल, तर इथे दिसतोय खाली रोल्स. तर हा जो कॉमन आहे हा एक कॉमन रोल आहे. तुम्ही नाव कोणतंही घेऊ शकता रोलचं, पण हे जे डायरेक्टरी असेल ही रोलची डायरेक्टरी असेल. आणि हे जे आहे हे तुमचं काय असणार आहे, काय असेल, रोलचं नाव असेल. कॉमन मीन्स हा एक रोल बनवलेला आहे त्याने. त्यानंतर त्याच्या आतमध्ये मल्टिपल डायरेक्टरीज दिसेल तुम्हाला. टास्क नावाची एक डायरेक्टरी दिसतीये, ही एक डायरेक्टरी आहे. देन हँडलर नावाचं डायरेक्टरी आहे, देन टेम्पलेट नावाचं डायरेक्टरी आहे, देन फाईल नावाचं डायरेक्टरी, वॅर, डिफॉल्ट, हे डायरेक्टरीज आहेत. आणि यांच्या आतमध्ये टास्क आहे डायरेक्टरी, याच्या आतमध्ये काय दिसते तुम्हाला, मेन डॉट यामल डॉट. आणि देन हँडलर डायरेक्टरीमध्ये अगेन त्याचं मेन डॉट यामल. टेम्पलेट नावाचं डायरेक्टरी, त्याच्यात अजून एक कॉन्फिगरेशन फाईल दिलेली आहे. देन फाईल्स डायरेक्टरी, याच्यामध्ये ज्या पण फाईल्स तुम्हाला कॉपी पेस्ट वगैरे करायचे आहे किंवा स्क्रिप्टिंग वगैरे पाठवायची आहे कशामध्ये, त्या सर्व्हरमध्ये, तर ते फाईल्स आपल्या इथे राहणार. कळलं? पूर्ण टास्क आपण या फाईलमध्ये लिहिणार. आता हे हँडलर इथे काय असेल सर, तर इथे जे सिस्टम रिस्टार्ट करायचे टास्क असतात ना आपले, ते आपण इथे ठेवणार हँडलर मध्ये. कळलं? सो ॲप्लिकेशनला आपल्याला रिस्टार्ट करायचं आहे किंवा पूर्ण सिस्टम रिबूट वगैरे करायचे आहे, तर ते रिस्टार्ट सर्व्हिसवाले टास्क आपण इथे ठेवणार. त्यानंतर कॉन्फिगरेशन फाईल्स इथे राहणार. आणि काही जर index.html असो किंवा काही शेल स्क्रिप्ट असो तुमच्या, त्या फाईल ज्या तुम्हाला कॉपी पेस्ट करायच्या आहेत ॲप्लिकेशनमध्ये युझिंग एन्सिबल, त्या फाईल्स पूर्ण या डायरेक्टरीत असेल. कळलं? ओके. देन वॅर नावाची डायरेक्टरी, तर ॲक्च्युली इथे काय असायला पाहिजे, मग सगळे व्हेरिएबल्स असेल जे पण तुम्हाला व्हेरिएबल डिफाईन करायचे आहे. आणि ह्या डिफॉल्टमध्ये काय असेल सर, डिफॉल्टमध्ये डिफॉल्ट व्हेरिएबल असेल. आता इथे काय दिलेलं आहे, लोअर प्रायोरिटी. म्हणजे जर हे डायरेक्टरीमध्ये हे व्हेरिएबल तुम्ही डिफाईन केलेले नाहीये, तर बाय डिफॉल्ट जे व्हेरिएबल पास व्हायला पाहिजे ते इथून होणार. आता x इक्वल टू 1 इथे लिहिलेलं आहे आपण, बट इकडे काय लिहिलेलं आहे, x इक्वल टू 2. पास काय होणार, x इक्वल्स टू 2 पास होणार. बट x इक्वल्स टू 2 दिलंच नाहीये मी, तर x इक्वल टू 1 इथून पास होईल. कळलं? कन्फ्युजन नाही ठेवायचं. देन अगेन ह्या काही डिफरंट डायरेक्टरीज आहे ज्यांची यूज केस सध्या आपल्याला काही गरज नाहीये. जर तुम्ही काही बनवून ठेवलेलं असेल तर रोल्स कॅन ऑल्सो बी इन्क्लूड कस्टम मॉड्यूल्स. तुम्ही स्वतः बनवू शकता, लुकअप प्लगइन्स ऍड करू शकता. ठीक आहे, आणि बाकीच्या गोष्टी हे एक्स्ट्राच्या ज्या तुम्हाला लागेल तसं तुम्ही ते डायरेक्टरीज यूज करू शकता. बट यांची काही एक्स्ट्रा गरज पडत नाही. आपल्याला जे गरज आहे टास्क, हँडलर, फाईल आणि वॅर. या डिफॉल्टची पण गरज नाही आपल्याला, बट जस्ट प्रॅक्टिस पर्पजसाठी आपण काय करू, टास्क, हँडलर, टेम्पलेटची गरज नाही, फाईल आणि वॅर. कळलं? हा डायरेक्टरी स्ट्रक्चर असेल. आणि हा एक रोल बनणार. कोणता रोल बनणार,
कॉमन या नावाने. कळलं? तर आता अशी मल्टिपल रोल्स बनवून ठेवा तुम्ही. बनणार? जे जे तुम्हाला कामं करायचे त्यांचे मल्टिपल सर्व्हर्स बनवून ठेवा. एक 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 HTTPचा बनेल, एक टॉमकॅटचा बनेल, असं कन्सिडर करा. जेव्हा जेव्हा गरज असेल आपल्याला की टॉमकॅट आणि HTTP पाहिजे पूर्ण कॉन्फिगरेशन सोबत, तर आपण अशा रोलला कॉल करू. बट आता रोलला कॉल कसं करायचं? पॉइंट आहे ना. तिकडे कसं करायचो? टेराफॉर्म मध्ये अँसिबल टेराफॉर्म मॉड्यूल्सला कसं कॉल करायचो आपण? एक त्या पूर्ण मॉड्यूलला काय करणार आपण? सेपरेट एका फाईलमध्ये कॉल करत होतो. तर इथे सुद्धा सेपरेट फाईल लिहावी लागेल. हां, तर इथे सुद्धा मेन फाईल सेपरेट असेल आणि मेन फाईलमध्ये तुम्हाला काय करायचं आहे? त्याला कॉल करायचं आहे लाईक दिस. कळलं? इकडे आपण होस्ट लिहिलंय वेब सर्व्हर्स, म्हणजेच वेब सर्व्हर मध्ये जे पण सर्व्हर आपण ऍड केलेले असणार त्यांच्यावरती अप्लाय होणार. रोल दिलेला आहे, रोल नावाचा. ठीक आहे. आणि रोल्स मध्ये पहिला रोल आपण देतोय त्याचा पाथ देतोय. कशाचा? कॉमनचा, जो वरती आपण आता क्रिएट केलाय त्याचा पाथ, की इथे आपला रोल आहे, इथून तो एक्झिक्यूट होईल. इझी? कठीण वाटलं का काही? सोपी आहे ना? राईट. तर येस, एक अख्खा डायरेक्टरी स्ट्रक्चर तुम्ही या पद्धतीने बनवू शकता. जर तुम्ही या पद्धतीने स्ट्रक्चर बनवत आहात म्हणजेच तुम्ही एक रोल क्रिएट करत आहात. अदरवाईज जर तुम्हाला हे ऑटोमॅटेड वेने पाहिजे असेल तर यासाठी सुद्धा एक कमांड यूज केली जाते. आता ती कमांड कोणती आहे? अँसिबल गॅलेक्सी. गॅलेक्सी कमांड कोणती आहे? अँसिबल गॅलेक्सी. लेट्स मी चेक, इथे दिलेलं आहे की नाही, का सेपरेट चेक करावं लागेल? अँसिबल गॅलेक्सी किंवा लेफ्ट हँड साईडला बघू शकतो आपण. अँसिबल गॅलेक्सी दिलेलं असेल तर बरं आहे. गॅलेक्सी युजर गाईड आहे. सो अँसिबल गॅलेक्सी आपण लेफ्ट न्यू ओपन करू इकडे. सो हे समजलं कशा पद्धतीने? बघा, मल्टिपल रोल्स तुम्ही क्रिएट करा. मल्टिपल रोल्स तुम्हाला इथे या पद्धतीने कॉल करता येईल. होस्ट लिहिल्यानंतर रोल, आणि रोल मध्ये पहिला एक कॉमन आणि दुसरा कुठला तुम्ही जो पण क्रिएट करणार तो. अंडरस्टूड झालं? ठीक आहे. तर आय होप की तुम्हाला हा कन्सेप्ट समजला आहे की रोल कसा होणार आणि कसं कॉल करायचं आहे. आणि कोणत्या फाईलमध्ये काय असणार आहे ते तो सांगतो इकडे. तर तुम्हाला इथे काही इश्यू होणार नाही, अंडरस्टूड करायला इझी जाईल. तर आपण एक काम करू, आपण आपले रोल्स क्रिएट करून बघू आणि देन अप्लाय करून बघू त्यांना. सो गॅलेक्सी कमांडने आपली एक रोल ऑटोमेटेड वेने क्रिएट होतो. कमांड असेल तुमची या पद्धतीने अँसिबल गॅलेक्सी रोल सर्च वगैरे करायचं असेल तुमच्याकडे ऑलरेडी बनलेले आहे तर अँसिबल गॅलेक्सी ही कमांड यूज करायची. बट जस्ट टू क्रिएट, लेट्स चेक. क्रिएट वाली कमांड कुठे गेली? क्रिएट कमांड पाहिजे आपल्याला. जे ऑलरेडी बनलेले रोल्स असणार आहे त्यांचा जर तुम्हाला यूज करायचं असेल तर तुम्ही ते चेक करू शकता की आहे का तुमच्या तुमच्या रिलेटेड. तुम्हाला जे
रोल्स पाहिजे ते अवेलेबल असेल तर ते तुम्ही डायरेक्टली यूज करू शकता. आता मला हे इन्स्टॉल नाही, बट आपल्याला क्रिएट वाली कमांड पाहिजे, कारण आपण आपल्या पद्धतीचा रोल बनवणार. कुठे? हे नाही, कमांड आहे त्याची. लेट मी चेक कोणत्या याच्यात येतं ते. क्रिएट Ansible role using Ansible Galaxy. कमांडच क्रिएट म्हणून कमांड आहे, ती यूज होईल. हा डेव्हलपर गाईड मध्ये दिलेला आहे, म्हणजेच इथे जे दिलेलं आहे हा डेव्हलपर गाईड. कुठे गेलं ते? डेव्हलपर गाईड मध्ये जावं लागेल. क्रिएटिंग रोल फॉर गॅलेक्सी इकडे दिलेला आहे. क्रिएट रोल सेटअप डेव्हलपर मध्ये तुम्ही जर ओपन करून बघितलं तर हा पण इकडे ओपन होईल. कळलं? तर इथे कमांड असेल तुमची, इनिट करायचं आहे, इनिट करा गॅलेक्सी. तर तुम्हाला इथे तुमचा एक रोल बनवून मिळेल. हा इनिट कमांड आहे ऍक्च्युली, क्रिएट नाही, मी काहीतरी वेगळंच म्हणत होतो. Init command to initialize the base structure of new role, saving time and create various directories and main.yml file role required. Okay, so let's create. सी इनिट कमांड आहे, इनिट कमांड आपल्याला यूज करायचं आहे. आणि Ansible डेव्हलपर गाईडमध्ये तुम्हाला ते भेटेल की कशा पद्धतीने क्रिएट करायचं आहे. ठीक आहे. सो सिम्पल आपण आता याला आपण क्रिएट करणार आपल्या रेपोजिटरीमध्ये. तर रेपोजिटरीसाठी EC2 इन्स्टन्स आहे आपल्याकडे, तिथे जाणार आणि तिथून क्रिएट करणार. आपल्या लॅपटॉपमध्ये इकडे येऊन आपण करू शकणार नाही, कारण इथे आपल्याकडे Ansible इन्स्टॉल्ड नाही आहे कमांड लाईन. सो आपण काय करू, आपल्या लिनक्स मशीनवर काम करू, रोल क्रिएट करू आणि देन त्याला आपल्या रेपोजिटरीमध्ये पुश करून टाकू, म्हणजे आपलं काम होऊन जाईल. रेपोजिटरीमध्ये आपला Ansible रोल येईल. सर्व्हर आपल्याला ऍक्टिव्ह करावे लागतील. स्लो चालायला लागलाय. ऑनलाईन आवाज येतोय प्रॉपर? Yes, sir. Oh, good.
तर अँसिबल रोल बद्दलच बघतोय आपण. टिल नाव वी लर्न अँसिबल व्हेरिएबल्स अँड मॉड्यूल एव्हरीथिंग. वी राईट सेपरेट फाइल्स फॉर दॅट, बरोबर. देन नाव टू मेक इट ग्लोबल, इझी टू यूज अँड शेअर विथ प्रॉपर सेग्रिगेशन, अँसिबल रोल्स कम्स इन दी पिक्चर. ओके, सो हे जस्ट एक लाईन्स आपण लिहिलेले आहेत. हे मी माझ्या अंडरस्टँडिंगसाठी लिहिलेलं आहे, आता तुमच्या कामात पण येत आहे. Good. So what are the Ansible roles? Ansible roles provide a well-defined framework and structure for setting your task, variables, handler, metadata, template and other files. They enable us to reuse, share or Ansible code efficiently. कळलं? ठीक आहे. देन त्यानंतर कसं करणार आपण, आपल्याला काय करायचं आहे तर एक डायरेक्टरी क्रिएट करायची आहे रोल्स नावाची. अदरवाईज आपल्याकडे ऑलरेडी आहे एक डायरेक्टरी, बट आता हे काय करणार आहोत आपण, का करणार आहोत, रोल्स नावाची एक डायरेक्टरी आपण ऑलरेडी बघितलेली आहे अँसिबलच्या डिफॉल्ट पाथमध्ये. /etc/Ansible मध्ये एक रोल नावाची डायरेक्टरी असते, पण आपण ती यूज करणार नाही. का बरं नाही करणार, कारण आपल्याला हे आपल्या रेपॉझिटरीमध्ये करायचं आहे, गिट रेपॉझिटरीमध्ये. अँसिबलच्या डिफॉल्ट लोकेशनला नाही करायचं आहे. जर तिथे करायचं असेल तर यू कॅन डू इट, बट इथे प्रॉब्लेम काय आहे, आपल्याला आपली रेपॉझिटरी कंटिन्यू करायची आहे ना, तर त्यामुळे आपण रोल्स नावाची डायरेक्टरी आपल्या रेपॉझिटरी मध्ये क्रिएट करणार आणि त्यामध्ये मग अँसिबल गॅलेक्सी ही कमांड एक्झिक्यूट करणार. क्लिअर? अँसिबल गॅलेक्सी इनिट ही कमांड एक्झिक्यूट करणार. तर तेच प्रोसेस आपल्याला करायची आहे. So here is the terminal. Ansible server sudo -i cd कुठे /etc/Ansible. इथे आपण आपली रेपॉझिटरी घेतली आहे बॅच आणि यामध्ये Ansible नावाचा फोल्डर आहे. करेक्ट? सो डू इट mkdir what roles and then त्यानंतर cd roles, then Ansible -galaxy Ansible -galaxy init Ansible galaxy init आणि देन रोलचं नाव. कळलं का? काय दिलेलं आहे, रोल इनिट रोल नेम. हा ठीक आहे, नाही लिहिलं रोल तरी काही फरक पडणार नाही. ठीक आहे, आपण ही कमांड यूज करू. मे बी मी इकडे मिस्टेक करून ठेवली असेल. सो गो विथ द डॉक्युमेंटेशन. क्लिअर? गो विथ द डॉक्युमेंटेशन. कमांड काय समजलं? ठीक आहे. सो Ansible Galaxy रोल इनिट आणि रोलचं नाव. त्याने काय होईल, त्याने एक रोल क्रिएट होईल. in the current working directory. So come here, roll. Clear है? Enter. So roll sample roll was created successfully. आता याच डायरेक्टरी मध्ये एक रोल दिसतोय. डायरेक्टरी क्रिएट झाली, आपण क्रिएट केली आहे, ॲज अ रोल क्रिएट केली आहे. देन त्यानंतर यामध्ये बघा टी सॅम्पल रोल. अच्छा, ट्री नाही आहे. सो apt-get install tree-y एंटर. हे कशासाठी करतोय मी इन्स्टॉल? तुम्हाला तो स्ट्रक्चर दाखवण्यासाठी. ट्री माहिती आहे कमांड कशी काम करते? ट्री कमांड यूज केली आहे का कधी लिनक्स मध्ये?
ट्री कमांड यूज Yes, केली sir. लिनक्समध्ये. ओके, सो सेम तेच कमांड यूज करतोय, ट्री सॅम्पल रोल. तर बघा इथे दिसतंय तुम्हाला काय काय दिसतंय, एक्स्ट्राचे काही दिसतंय का, जे आपण इथे बघितल्या डायरेक्टरीज डिफरंट त्यापैकी ज्या इम्पॉर्टंट आहे त्या डायरेक्टरीज दिसत आहे, बाकी दुसऱ्या काही दिसणार नाही. तर रोल्समध्ये बघा ह्या डायरेक्टरीज दिसणार नाही तुम्हाला. जेव्हा आपण क्रिएट करतोय गॅलेक्सीने तेव्हा ह्या डायरेक्टरीज दिसणार नाही, जे कामाचे आहे त्याच मिळेल. तर इकडे बघा कोणत्या कोणत्या आहे, एक आहे डिफॉल्ट, एक आहे फाईल, हँडलर, मेटा, टास्क, टेम्पलेट, टेस्ट अँड वॅर. हे टेस्ट वगैरे काही कामाची नाही आहे सध्या आपल्याला, टेम्पलेट पण काही कामाचं नाही आहे, टास्क आपला इम्पॉर्टंट आहे, वॅर्स आपला इम्पॉर्टंट आहे, हँडलर आणि फाईल. डिफॉल्टला आपण काही छेडणार नाही आहोत, तिथे व्हेरिएबल आपल्याला दिसेल तसे करायचे नाही आहे. इन्व्हेंटरी हे टेस्ट वगैरे आपल्याला काही करायचं नाही आहे. कळलं स्ट्रक्चर कसं असणार, समजलं. आपण क्रिएट केलंय का मॅन्युअली, नाही का कमांडनी. कोणती कमांड, गॅलेक्सी कमांड, गॅलेक्सी इनिट. बट येस, जर तुम्हाला मॅन्युअली करायचं असेल तर मग तुम्हाला एक एक डायरेक्टरी क्रिएट करावी लागेल, त्याच्या आतमध्ये फाईल क्रिएट करावी लागेल आणि देन ते टास्क लिहावं लागेल. कळलं. बट गॅलेक्सी कमांड त्यासाठीच आहे. सो सी, आता आपल्याला काहीतरी एखादा टास्क कंप्लीट करायचा आहे, जे आतापर्यंत आपण बाहेर लिहिलेलं आहे, इन्स्टॉल लूप हे ते, हे सगळं आपण आता तिथे लिहू शकतो. बरोबर. सो हा जो कॉपीवाला कन्सेप्ट आपण बघितला होता, याला तिकडे फॉरवर्ड करू. कसं करायचं सर, राईट. तर सिंपल, आता आपल्याला काय करायचं आहे, हे टास्क लिहायचे, राईट. सो इथे आपण आता एक एक फाईल ओपन करू. डायरेक्ट नॅनो स्लॅश, सॉरी एक मिनिट, एक काम करू, आधी याला पुश करू गिटवर आणि देन आपल्या विज्युअल स्टुडिओ कोड मध्ये एडिट करू. सो git add git commit -m double quote role added good, then git push origin main, हा काहीतरी मागेल टोकन आणि युजर आय डी. सो दिस वन टोकन टोकन टोकन, I think I have the token in my sticky notes. Let me check. Okay. गुड. ओके, ठीक आहे. तर टोकन कुठून गेली, गिटहब मध्ये जायचं. गिटहब मध्ये ते डेव्हलपर ऑप्शन्स मध्ये जाऊन तुम्ही नॉर्मल क्लासिक टोकन यूज करणार, त्या थ्रू तुम्ही पुश करू शकता. पासवर्ड तिथे यूज होत नाही. सो गिटहब मध्ये आल्यानंतर डेव्हलपर ऑप्शन्स कुठून बघणार तुम्ही, कुठे 3 डॉट, लेफ्ट हँड साईडला. हा, तर इकडे इथे तुम्हाला जायचं आहे सेटिंग्स मध्ये. सेटिंग्स वाला ऑप्शन घ्यायचा. सेटिंग्स वाल्या ऑप्शन मध्ये लेफ्ट हँड साईडला बघायचं आणि डेव्हलपर ऑप्शन्स मध्ये जायचं. दिसतंय खाली. त्या डेव्हलपर ऑप्शन्स मध्ये गेल्यानंतर तुम्हाला येणार टोकन साठी पर्सनल ऍक्सेस टोकन. इथे क्लासिक, इथे एक टोकन दिसते तुम्हाला, पुश फ्रॉम रिमोट दिसते इथे. तर हे टोकन आहे म्हणून मी पुश करू शकतो, नाहीतर
पासवर्डने ते होत नाही. तर गिटहबचा एक फंडा असा आहे की तो म्हणतोय की तुम्ही टोकन जनरेट करा. इफ यू वॉन्ट टू पुश द कंटेंट इन युअर गिटहब रिपॉझिटरी टू ऑथेंटिकेट यू नीड अ टोकन. ओके, सो ते केलंय आपण. वन टास्क इज नाव कम्प्लिटेड. इकडे आपल्या लॅपटॉपमध्ये आपल्याला काय करावं लागेल, ते पुल करावं लागेल. पुल कर, एक तर कमांड यूज करा, नाहीतर इकडे ऑप्शन दिसते लेफ्ट हँड साईडला, हे जे ऑप्शन दिसतंय याला पण आपण क्लिक केलं तर पुश पुल होऊन जाईल. तो गोल घुमतोय, तर इथे रोल नावाचा एक डायरेक्टरी दिसेल आपल्याला येऊन. सी, क्या बात आहे, फास्ट काम करता तुम्ही तर. ओके, सो सॅम्पल रोल, हिअर इज द सॅम्पल रोल. And here you can see default, handler, meta, tasks, test and where. फाईल जो असतो, फाईल डायरेक्टरी, तो दिसत नाही इथे. का नाही दिसत? फाईल डायरेक्टरी मध्ये काहीच नाही राहत, त्याला तो एम्प्टी असतो म्हणून तो इकडे विजिबल होत नाही. सगळ्यामध्ये तुम्हाला दिसेल मेन डॉट, मेन डॉट, मेन डॉट, मेन डॉट, मेन. इकडे 2-3 फाईल आहे, इकडे मेन आहे. बट फाईल हा डायरेक्टरी एक असा डायरेक्टरी आहे ज्याच्यामध्ये काहीच राहत नाही. फाईल्स आपण ठेवलंय का अजून नाही, म्हणजे एम्प्टी आहे म्हणून तो इथे विजिबलच होत नाही. मग त्याला विजिबल करण्यासाठी काय करायला लागेल, फाईल ऍड करून पाठवावी लागेल. सो आपण काय करू, एक index.html बनवू आणि कुठे पास करून देऊ, ती फाईल डायरेक्टरी मध्ये. सो कॅट index.html नाही, आपल्याला पाथ गलत झाला तो. ठीक आहे, इथे काहीतरी लिहू आपण. h1 hello this is roll file. ठीक आहे, क्लोज वन. this h1 close, enter, save. इथे आपल्याकडे काय आता index.html आहे. सो mv index वेअर सॅम्पलच्या आतमध्ये, फाईलच्या आतमध्ये, एंटर झालं. नाव अगेन वन टाइम पुश git add. commit role file added. काय म्हणतोय तो, git commit तर झालं आहे, बट तो कॉन्फिग करायला सांगतोय की तुम्ही कोण आहात सांगा. git status nothing to commit, commit झालेला आहे. so now push again, enter and then paste. Content pushed. Here again do this or pull, git pull command. See, we can now able to see our file. आहे, थोडा इंटरेस्टिंग कन्सेप्ट झाला. ओके, नाव आता इथे आपण आपला पूर्ण कन्सेप्ट लिहिणार. तर आपल्याला काय करायचं आहे, आपण बेसिक पासून लिहिणार. कुठे टास्क फाईल दिसतीये, तर टास्क मध्ये main.yml मध्ये आपले पूर्ण टास्क असणार. टास्क फाईल फॉर सॅम्पल रोल. तर सांगा काय करायचं आपल्याला, काहीतरी इन्स्टॉल करायचं कन्सिडर करू. तर कसं लिहायचं आहे, कोणते टास्क, कशी लिहितो टास्क. सर्वात आधी नेम, कसं लिहिणार, नेम roles hyphen name. Next, install something. Install what, Apache 2. Then इथे होस्ट वगैरे असं काहीच लिहायचं नाही, आपल्याला डायरेक्ट टास्क लिहायचं आहे.
टास्क लिहायचा आहे डायरेक्ट. तर इन्स्टॉल वाला टास्क लिहायचा म्हणजे मेसेज कसं लिहिणार? Indentation देऊन tasks. इंडेंटेशन देऊन Tasks. टास्क पण कशाला लिहायचं आहे आपल्याला? आपल्याला इथे फक्त टास्कच लिहायचे आहे. टास्कच्या खालचे जे टास्क आहे ते लिहायचे. तुम्हाला नाही कळलं का? आपण इथे कॉपीवाल्या फाईल मध्ये काय लिहिलेलं आहे? हे एवढी जे टर्म्स आहे, हे एवढी टर्म आपल्याला लिहायचीच नाहीये ना. आपण काय लिहिणार? फक्त टास्क लिहिणार. तर हे इथून आपलं जे काय प्रोसेस आहे ते लिहिणार आपण. कळलं का? ओनली टास्क, नो अदर डिटेल्स. ओनली टास्क, नो अदर डिटेल्स. तर काय करणार आपण आता मेटामध्ये? इथे आपला बाकीच्या पूर्ण क्लोज करून ठेवतो. ठीक आहे. तर टास्क मध्ये आपण main.yml फाईल आहे, यामध्ये आपल्याला इन्स्टॉलेशनचा टास्क लिहायचा आहे. सांगा. PACKGE पॅकेज लिहिलं. त्यानंतर काय लिहितो? जर तुम्ही प्रॅक्टिस केली असेल तर आता तुम्ही मला सांगणार. नेम. काय लिहितो इथे आधी? नेम. काय काय अपाचे 2 लिहायचं आहे. स्टेट प्रेझेंट. मला असं वाटतं की मी एकटाच शिकवतोय आणि मी एकटाच लर्न पण करतोय. समोर जर मला अपाचे 2 सोडून दुसरं काही इन्स्टॉल करायचं असेल तर हा, देन एक अजून इथे टास्क कशासाठी? स्टार्ट सर्व्हिस और स्टार्ट अपाचे 2. कोणतं टास्क असेल? कसं लिहितो इथे? सर्व्हिस. सर्व्हिस और सिस्टम डी. यू कॅन यूज बोथ. सॉरी, एनी. हा, नेक्स्ट नेम. नेम. नेक्स्ट अपाचे 2. आणखी स्टेट. स्टेट मध्ये काय असते? स्टार्टेड. रिस्टार्टेड. Restarted. Next, enabled. Then true. समोर समोर काय असतं आपला? तर आता इथे बघा, हँडलर वाला डायरेक्टरी दिसत आहे. तर हँडलर वाला डायरेक्टरी मध्ये आपल्याला काय करायचं आहे? हे काम करायचं. कळलं का? येस. हँडलर वाला डायरेक्टरी मध्ये काय असणार? दिस वन. एक काम करू आपण, कॉपी वाला कंटेंट आहे आपल्याकडे इथला, तर हा कंटेंट इथे कॉपी पर्यंतचा कॉपी करू आणि मेन मध्ये घेऊन येऊ. इझी होईल. आता आपल्याला तेच काम करायचं आहे. फक्त हे आपल्याला 2-3 लाईन्स इथे लिहायच्या नाहीये. क्लिअर? तर डेबियन आहे आपला अपाचे 2 इन्स्टॉल होणार, अपाचे 2 रिस्टोर होणार आणि एक कॉपी फाईल आहे, कॉपी आपला इथे कॉपी होणार. क्लिअर झाला का? ओके. बट आता हा index.html कुठे सर्च करेल? तर index.html फाईल कुठे सर्च करणार? तो फाईल्स मध्ये index.html सर्च करेल बाय डिफॉल्ट. कळलं का? ओके. तर इथे डॉट स्लॅश द्यायची गरज नाहीये, तो फक्त इंडेक्स डॉट लिहिलं तरी चालेल. नेक्स्ट, आता इथे बघा, हा जो टास्क आहे सर्व्हिस टास्क, हा काय करतोय? जेव्हा कॉपी होईल तेव्हाच रिस्टार्ट करेल. जोपर्यंत कॉन्फिगरेशन चेंज होणार नाही तोपर्यंत रिस्टार्ट करायची गरज पडते का? नाही. कॉन्फिगरेशन चेंज होणार तेव्हाच रिस्टार्ट होणार. क्लिअर? तर याची गरज पडेल का आपल्याला रेग्युलर बेसिसवर रिस्टार्ट करायची? नाही. तर हा टास्क इथे राहत नाही. याच्यासाठी सेपरेट डायरेक्टरी आहे. कोणती? हँडलर. ओके. तर हा टास्क कुठे राहणार? इकडे राहणार. क्लिअर झालं?
डेलिमिटेशन प्रॉपर द्यायचे. ओके, तर इथे काय कन्फ्युजन, हँडलर मध्ये कोणता टास्क राहणार, जो रिस्टार्ट करायसाठी यूज केला जातो. बाकी नॉर्मल टास्क कुठे राहणार, टास्क मध्ये. क्लिअर, 2 टास्क लिहिलेले आपण. नेक्स्ट, फाईल कुठून कॉपी होते, या फाईल फोल्डर मधून. झाल्या 3 डायरेक्टरी यूज मध्ये आल्या. काही कन्फ्युजन आहे इथे. दुसऱ्या कोणत्या व्हेरिएबल्स, आता इथे वेअर डायरेक्टरी दिसतीये, वेअर डायरेक्टरी मध्ये मेन डॉट वायएमएल दिसत आहे. आता इथे जर मला व्हेरिएबल सेट करायचं असेल तर मी काय करेल, पॅकेज लेट्स कन्सिडर अपाचे 2 और पीकेजी, असं काही छोटस पीकेजी असं एक छोटस व्हेरिएबल क्रिएट करतोय अपाचे 2 नावाने. या व्हेरिएबलला कॉल कसं करणार, मेन डॉट मध्ये. आपल्याला जर याला कॉल करायचं असेल तर अपाचे 2 च्या जागेवर मला इथे काय लिहावं लागेल, व्हेरिएबल. आणि इथे काय राहील, पीकेजी. कारण एक अपाचे 2 एक असा कन्सेप्ट आहे जो चेंज होऊ शकतो. मला आता अपाचे 2 इन्स्टॉल करायचं आहे, समोर जाऊन मला दुसरं काही इन्स्टॉल करावं लागेल, होऊ शकते ना. तर मग व्हेरिएबल मध्ये जाणार फक्त इथे या मेन फाईल मध्ये काही चेंजेस करणार का मी, नाही. या मेन फाईल मध्ये, टास्क वाल्या मेन फाईल मध्ये हे टास्क मी चेंजेस करणार नाहीये. मी फक्त कुठे जाणार, व्हेरिएबल्स मध्ये जाणार, व्हेरिएबल चेंज करणार. बाकी कुठल्याही फाईलला हात लावायची गरज पडणार नाही. तर मॅन्युअल जे इंटरप्शन आहे इथे लेस आहे, मॅन्युअल इंटरप्शन लेस आहे. त्यामुळे एररचे चान्सेस, मॅन्युअल एररचे चान्सेस कमी होतात. कळलं. तर हा एक कन्सेप्ट समजला. आता किती डायरेक्टरीज यूज मध्ये झाल्या, व्हेरिएबल, टास्क, हँडलर आणि फाईल. बाकी एक्स्ट्रा करायची गरज आहे का आपल्याला इथे, नाही. तर याला एक्झिक्यूट करून बघू. हा एक आपला तुमचा कम्प्लीट. यस, नोटिफाय यूज नाही केला आपण इथे. हा सांगतो ते पण. तर इथे एक रोल कम्प्लीट क्रिएट झाला, राईट. आता मला एक सांगा, जेव्हा कॉन्फिगरेशन फाईल मध्ये आपले जे नॉर्मल टास्क आहे कॉपी होणार, कॉन्फिगरेशन चेंज होतीये इथे, कॉन्फिगरेशन काय होतीये, चेंज होतीये. तर काही कॉन्फिगरेशन चेंज झाल्यानंतरच कोण काम करेल, रिस्टार्ट वाला काम करेल हँडलर. बट हे माहित होणार का याला, हँडलरला माहित होणार नाही. तर हँडलरला कॉल करण्यासाठी जेव्हा गरज आहे आपल्याला की रिस्टार्ट करायचं आहे आणि आपल्याला त्याला कॉल करावा लागेल, तर कॉल कसं करायचं, तर इथे लिहावं लागतं नोटिफाय. काय लिहिणार, नोटिफाय. जेव्हा कॉपी हा टास्क कंप्लीट होईल तेव्हाच तो नोटिफाय होईल. कळलं. म्हणजेच कॉन्फिगरेशन चेंज होतीये ना. तर आता काय नोटिफाय व्हायला पाहिजे, आपला हँडलर म्हणजेच रिस्टार्ट वाला टास्क. तर इथे नोटिफाय मध्ये कोणाला नोटिफाय करायचं आहे, तर इथे आपल्याला नोटिफाय मधल्या टास्कचं नाव द्यायचं आहे, सॉरी हँडलर मधल्या टास्कचं नाव द्यायचं आहे. इथे नाव काय यायचं, स्टार्ट अपाचे 2. तर हे नाव आपण इकडे रेफर करणार कुठे, नोटिफाय मध्ये. कळलं. मल्टिपल टास्क असेल तुमचे तर मल्टिपल टास्क तुम्हाला इथे रेफर करते ऍज अ लिस्ट. रिस्टार्ट वाल्या सर्व्हिसेस. येस, कळलं. इथे काही कन्फ्युजन, नोटिफाय मधले सॉरी हँडलर मधले टास्क एक्झिक्यूट होत नाही जोपर्यंत त्यांना तुम्ही कॉल करणार नाही. कळलं. जेव्हा तुम्ही कॉल करणार तेव्हाच तिथले कॉल हँडलर मधले टास्क एक्झिक्यूट होतील, अदरवाइज होणार नाही. तर कसं करायचं ते समजलं. नोटिफाय एक छोटीशी टर्म लिहायची आहे आपल्याला, नोटिफाय. अंडरस्टूड. काय कुठे लिहिलाय हा टास्क, हा टास्क कुठे लिहिलेला आहे, हा टास्क लिहिलेला आहे आपल्या हँडलर्स मध्ये. कुठे लिहिलंय, हँडलर्स मध्ये. कोणता टास्क आहे हा, कोणता टास्क आहे, सर्व्हिसला रिस्टार्ट करण्याचा टास्क आहे.
सर्व्हिसला रिस्टार्ट करण्याच्या टास्कची नेहमी गरज पडते का? नाही. तर जेव्हा गरज आहे तेव्हा जेव्हा इथे कॉन्फिगरेशन चेंज होणार तेव्हा तो कॉल केला जाईल की बाबा कॉन्फिगरेशन चेंज झाली आहे, आता तू वर्क हो, काम कर. तर इथे जे हँडलर मध्ये आपण दिलेलं आहे सर्व्हिस नेम अपाचे टू स्टार्ट रिस्टार्ट जे काही आहे हा रिस्टार्ट करेल आपल्या सर्व्हिसला. इझी आहे ना, काही कठीण नाही आहे. ओके, कळलं इथे कसं लिहायचंय. आता हा एक आपला अँसिबल रोल क्रिएट झालेला आहे. आता याला सर कॉल कसं करायचं, याला कॉल कसं करायचं तर जसं टेराफॉर्म मध्ये करायचो तसंच इकडे पण करावं लागणार आहे. हे इकडे आपण आता नॉर्मली एक फाईल लिहिणार. कोणती फाईल लिहिणार? काही नाव द्या, main.yml or roles, whatever you want. Okay. रोल क्रिएट झाल्यानंतर तुम्ही त्याला कॉल करा. तर एक काम करू, आपण फाईल क्रिएट करू main.yml ने. क्लिअर राहील. हा तुमचा एक कॉमन नावाचा इथे रोल क्रिएट झाला. त्याला तुम्ही कॉल कसं करणार? दुसऱ्या फाईल्स मध्ये कॉल केलेलं दाखवतो तुम्हाला. हा, या टाईपने यू कॅन कॉल अ रोल विथ फुल क्वालिफाईड पाथ द्यायचा आहे आपल्याला, कुठे रोल आहे ते. एक्स्ट्रा काय करायचं आहे का अजून? नाही. तर एक फाईल क्रिएट करा, त्या फाईलमध्ये तुम्ही याला कॉल करा. तर रोलच्या बाहेर मी एक कॉल फाईल बनवतोय main.yml एंटर मेल main.yml आणि इथे आता देणार मी प्लेबुकचं नाव. प्लेबुक असेल नेम एक्झिक्यूट रोल्स असं नाव देतोय. हे नाव तुमच्यावर डिपेंड करते तुम्हाला काय द्यायचं आहे. आता इथे लिहिणार मी होस्ट ऑल राईट. आणि इथे मला आता टास्क नाही लिहायचे. आता इथे मला टास्क लिहायचे आहे का? नाही. मला कोणाला कॉल करायचा आहे? रोलला कॉल करायचा आहे. तर रोल कोणता क्रिएट केलाय मी? रोलचा पाथ द्यायचा आहे. रोल कुठे क्रिएट केलाय? रोल्स मध्ये सॅम्पल रोल. करेक्ट. सॅम्पल अंडरस्कोर रोल. एस आहे का याला? नाही, रोल. सो दिस इज हाऊ यू कॅन कॉल युअर रोल. कळलं का? काय प्रॉब्लेम झाली का? नाही. मग आता तुम्ही फाईल कोणत्या फाईलला एक्झिक्यूट करणार? तर main.yml फाईलला एक्झिक्यूट करणार. इथून तो रोल चेक करणार, रोल कोणता बनला आहे का आपल्याकडे, सॅम्पल रोल. तर मग तो सॅम्पल रोलला एक्झिक्यूट करेल. मी एकदम बेसिक सांगतोय, ठीक आहे. तुम्हाला मल्टिपल थिंग्स करून बघावं लागेल, तेव्हा तुमची प्रॅक्टिस चांगली होईल. ओके. सिंपल रूल्स. सर आपली फाईल Ansible मध्ये येते. हा, मेन फाईल इथे बाहेर आहे.
इकडे हां, तर अँसिबल हायफन प्लेबुक मेन डॉट YML याला एक्झिक्यूट करू. तर हा एक्झिक्यूट व्हायला सुरुवात झाला आहे. गॅदरिंग फॅक्ट्स बघा, सगळे टास्क परफॉर्म होतोय, प्रत्येक ठिकाणी जातोय तो आणि काम करतोय. कळलं? काय कन्फ्युजन आहे इथे? सी व्यवस्थित काम केलेलं आहे आपल्याला मेन डॉट YML ला. तो रोलकडे गेला आहे आणि रोल त्याने कॉल केलेला आहे. आता क्लिअर झालं? अँसिबल रोलचा का बरं यूज केला जातो ते समजलं? ओके. तर हे ऑरेंज कलर मीन्स काय? कॉपी डिप्लॉयमेंट वाला काम कम्प्लीट केलंय त्यांनी, सॅम्पल वाला काम केलं. रनिंग हँडलर दिसतंय ते, रनिंग हँडलर वाय? बिकॉज त्यांनी नोटिफाय केलंय. कॉन्फिगरेशन चेंज झाली इथे, कॉपी झालं, देन त्यांनी कुणाला कॉल केलंय? रनिंग हँडलर. तर नेक्स्ट टाइम अगेन परत करून बघू. हा कॉपीवाला कंटेंट जर रेग्युलर काम होईल तर तो रेग्युलर हँडलरला कॉल करेल. बट आता काय केलंय का त्यांनी? नेक्स्ट टाइम काय केलंय का? चेंजेस केलेच नाहीये. तर तो हँडलरची गरजच नाहीये त्याला. कॉपीवाला कन्सेप्ट त्याने ऑलरेडी वरून ठेवलेला आहे. सगळे ग्रीन मध्ये दाखवतोय. सी ओके ओके ओके, नो नीड टू डू एनी कॉन्फिगरेशन, न्यू कॉन्फिगरेशन आहे नाही. इथे चेंजेस दिलेले, बट इकडे दिले का नेक्स्ट टाइम मध्ये? आणि इथे नोटिफाय हँडलर असं काय आलंय का? नाही. इम्पॉर्टन्ट समजला? हँडलर कधी कॉल होईल समजलं? जेव्हा कॉन्फिगरेशन चेंज होईल तेव्हाच तो कॉल होईल. म्हणजे असे टास्क इथे लिहायला लागेल जे तुमची सर्व्हिस रिस्टार्ट करतात किंवा स्टॉप करायसाठी हेल्प करतात. कळलं? गुड. तर हा छोट्या बेसिसवर मी तुम्हाला सांगितलं. तुमचा टास्क असा आहे की टॉमकॅट तुम्ही कॉन्फिगर करा. टॉमकॅट मध्ये काहीतरी इन्स्टॉल करा. एक रोल क्रिएट करायचा आहे कशासाठी? टॉमकॅट साठी. हा तुमचा टास्क आहे. टॉमकॅट वेब सर्व्हर तुम्ही क्रिएट करणार युजिंग रोल. त्यामध्ये तुम्हाला तुमची वेबसाईट होस्ट करायची आहे. कळलं? सो आजच्यासाठी इथेच थांबू. आणि हा एक तुमचा असा बेसिक इम्पॉर्टंट टॉपिक होता अँसिबल मधला, जो आज आपण कंप्लीट करतोय. काही कठीण वाटलं की यामध्ये? नाही, खूप इझी आहे, काही कठीण नाही. सो टॉमकॅट साठी आता तुम्हाला लिहायचं आहे. समजलं का? हां, तर मला टॉमकॅट पूर्ण कंप्लीट करून पाहिजे. मग आपण एक छोटासा प्रोजेक्ट करू टॉमकॅटचा. क्लिअर आहे? ओके, देन फॉर टुडे लेट्स क्लोज इट.